आमदार महेंद्र थोरवे सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. महेंद्रजी, आपण बघतो सीसीटीव्ही व्हिडिओ जो समोर आलाय, अगदी भर हो. रस्त्यामध्ये हल्ला होताना त्यामध्ये बघायला मिळतंय. या सगळ्या लोकांवरती पोलिसांचा धाक किंवा प्रशासनाचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न निर्माण होतोय. नक्कीच मंगेश कालोखे यांची जी काल हत्या झाली ती अतिशय निर्घुणपणे क्रूरपणे त्याचा खून करण्यात आलेला आहे. आणि आज आम्ही सारेजण एकत्रपणे त्या ठिकाणी कार्यकर्ते जमलेलो आहोत. माझा अतिशय जवळचा सहकारी मंगेश कालोखे हा होता. आज स्वतः शिंदे साहेब सुद्धा त्याला भेटण्यासाठी त्या ठिकाणी त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आलेले होते. परंतु ज्या पद्धतीची क्रूर हत्या राष्ट्रवादीकडून या ठिकाणी मंगेश कालोखेची करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे जे काही चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करतायत की एफआयआर मध्ये सुधाकर घारे, भरत भगत यांची नावे एफआयआर मध्ये असताना सुद्धा आज सुनील तटकरेंनी मीडियासमोर स्टेटमेंट दिलेली आहे की त्या ठिकाणी सुधाकर घारे हा निर्दोष आहे. कोणत्याही प्रकारचा तपास पोलीस यंत्रणाकडनं पूर्ण न झाला असताना सुनील तटकरे स्वतः स्टेटमेंट देऊन टाकतात की या ठिकाणी तपास पूर्ण, या ठिकाणी सुधाकर घारे त्यात त्यांचा काही दोष नाही. याचा अर्थ त्यांचा पोलीस याच्यावरती त्यांचा प्रेशर आहे. अजितदादा त्या ठिकाणी फोन करतात, सुधाकर घारेचा संबंध नाहीये. सुनील तटकरे फोन करतायत आणि जे कृत्य घडवलेलं आहे हे प्लॅनिंग मर्डर आहे मंगेश कालोखेची. आणि याच्यामध्ये या सगळ्यांचा हात आहे. या सगळ्यांनी एकत्रपणे रवी देवकर आणि त्याचा परिवार मंगेश कालोखेची मर्डर करू शकत नाही. परंतु ही मर्डर जी आहे ही हा भरत भगत हा रवी देवकरचा मित्र आहे. सुधाकर घारे हा त्यांचा जिल्हा प्रमुख आणि त्यांचा लीडर आहे. हा सातत्याने त्यांचा पराभव त्या ठिकाणी होतोय आणि सातत्याने त्या ठिकाणी शिवसेना अग्रेसिव्ह त्या ठिकाणी काम करते. हे पाहूनच मंगेशला कायमचं संपवण्यासाठीच त्यांनी हे केलेलं प्लॅन होतं. कारण विधानसभेला सुद्धा मंगेशनी सर्वात जास्त हायेस्ट लीड त्या ठिकाणी दिला आणि नगरपालिकेला आता ह्या निवडणुकीत सुद्धा 600 मताचा लीड नगराध्यक्षाला दिला. हे सगळं या ठिकाणी सुधाकर घारे, या भरत भगत आणि रवी देवकर यांना हे सगळं असह्य झालेलं होतं आणि म्हणून मंगेश कालोखे याची निर्घुणपणे त्या ठिकाणी क्रूर हत्या करण्यात आलेली आहे. आम्ही शिंदे साहेबांनी आज त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. यांच्यावर कोणत्याही परिस्थितीमध्ये यांना कायमचं त्या ठिकाणी शिक्षा, ही कठोरात कठोर शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे. परंतु पोलीस यंत्रणांनी जर या ठिकाणी हे प्लॅनिंग मधले आरोपी जर यांनी त्या ठिकाणी यांना अरेस्ट नाही केली तर मात्र शिवसेना आणि संपूर्ण आम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन करू. वेळ पडल्यास आम्ही हायकोर्टमध्ये जाऊ त्या ठिकाणी. परंतु आम्ही जो पण यांच्यावर कारवाई मोक्का अंतर्गत होत नाही, खऱ्या अर्थाने सुनील तटकरे हाच रायगडचा आका आहे. जे बीडमध्ये घडलं तेच रायगडमध्ये रक्तरंजित राजकारण सुनील तटकरेंच्या माध्यमातून घडत आहे. त्यांना सत्तेचा माज आलेला आहे. निश्चित. थोरवेजी, धन्यवाद, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल.